आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील 600 कोटी रुपयांच्या MRD प्रकल्पावरून विशेष महासभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। महापालिकेच्या विशेष महासभेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी थेट या प्रकल्पात भाजप नेत्यांनी टक्केवारी घेतली आहे का असा सवाल उपस्थित केल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली। शासन आदेश काढून महापालिका क्षेत्रात 600 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला। या प्रकल्पातील कामाच्या प्रस्तावावरही सदस्यांनी आक्षेप घेतला। महापुराचा सर्वाधिक फटका बसणारे तसेच प्रत्यक्षात विकास कामांची गरज असलेले भाग प्राधान्याने घेण्याऐवजी काही ठिकाणी खासगी जागा आणि अनावश्यक ठिकाणी कामे प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला। त्यामुळे या प्रकल्पाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। राजकीय दबाव आणि कथित टक्केवारीसाठी चुकीच्या पद्धतीने कामे प्रस्तावित केली जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी करताच सभागृहातील वातावरण चांगलेच तापले। सत्ताधारी आणि विरोधक सदस्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। 600 कोटीच्या या प्रकल्पातील कामांची निवड, त्याची प्राधान्यक्रम आणि प्रस्तावित ठिकाणे याबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी सदस्यांनी केली। या प्रकल्पावरून झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महापालिकेतील विकास कामांच्या कथित टक्केवारीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे। दरम्यान भाजप नेत्यांवर केलेल्या टक्केवारीच्या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण समोर आलेले नाही। आज विशेष महासभा MRDP जो प्रकल्प शासनानं मंजूर करून महानगरपालिकेकडे पाठवलेला आहे त्याच्या संदर्भात शंका कुशंका स्टँडिंगच्या काही सदस्यांनी दिलेले विशेष महासभेसंदर्भातील पत्र लक्षात घेऊन आज आम्ही विशेष महासभा आयोजित केली होती। त्यामध्ये सर्व पक्षाच्या सदस्यांचं आम्ही मत जाणून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आज सर्व त्रुटी त्यात काही राहिल्या असतील तर त्या त्रुटी पूर्ण करून त्याची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश आज आयुक्त महापात्रा मॅडम यांना आम्ही दिलेले आहे। त्या पद्धतीचाच आम्ही ठराव येत्या काही दिवसात करून देणार आहे। त्या MRDP संदर्भातील काही शंका कुशंका उपस्थित करत असतानाच काही पक्षांतर्गत आरोप झालेले आहेत, तर त्या आरोपांचं सुद्धा खंडन करून आम्ही त्याची पटलावरून काढून सांगण्याचे आदेश ते सुद्धा दिलेले आहेत। विरोधी पक्ष नेत्यांनी गंभीर जो आरोप केला आहे तो आम्ही काही त्याला गंभीर मानत नाही। त्यांच्या दृष्टीने ती एक स्टंटबाजी असेल किंवा त्यांना माध्यमांच्या समोर काही येऊन प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेलं एक गोष्ट वाटते, पण तसे आरोप करत असताना विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा जाण ठेवली पाहिजे की आपण सुद्धा कुठल्या तरी पक्षाचं नेतृत्व करतोय, कुठल्या तरी पक्षातनं आपण सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे। आपल्यासुद्धा पक्षावर असे बेछूट आरोप बिनबुडाचे आरोप होऊ शकतात, तर असे करू नये अशी मला त्यांना विनंती। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने MRDP प्रकल्प राबवत असताना त्या प्रकल्पासंदर्भात स्टँडिंग समितीच्या सदस्यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती की MRDP संदर्भात विशेष महासभा व्हावी। त्या अनुषंगानं आज महासभा चालू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, हे सर्व नगरसेवक ह्या DPR संदर्भात काही मुद्दे प्रशासनाला विचारत असताना, मुद्दे उपस्थित करत असताना प्रशासन कुठं चुकलं आहे, कोणत्या प्रकारच्या चुका प्रशासनाकडून झाल्या आहेत ह्यावर चर्चा होत असताना विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही सभागृहात मुद्दे मांडत असताना काही भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर ह्या मागचा हेतू हाच होता की गोंधळ घालायचं आणि सभा कुठं तर गुंडाळायची आणि कसा चुकीच्या पद्धतीनं आणलेला प्रस्ताव, चुकीच्या पद्धतीनं MRDPचा आणलेला हा प्रकल्प सभा गुंडाळून पुढे नेण्याचा प्रयत्न आज भाजपचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हाणून पाडला आहे। प्रशासनाशी बोलत असताना ज्या पद्धतीनं ह्या MRDPचा प्रोजेक्ट होत असताना ठेकेदार हा कुठं ठरला जातो वरती आणि त्याची निविदा प्रक्रिया राबवणं काम महापालिका केली आणि त्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्याचं काम वरच्या लेवलनं हे चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे। तर आमचा ह्या माध्यमातून एवढाच प्रश्न होता की वरचे सत्ताधारी हा फक्त प्रोजेक्ट टक्केवारीसाठी आणलाय का हा विचारण्याचं काम आज आम्ही सभागृहाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना केलं आहे।